सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे जे काही महिला दिनाचं हे आहे नाही स्टार्ट. नमस्कार, मी मीनाक्षी वाकडे ठोके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. आज 8 मार्च. सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलीचं एक स्वप्न असतं की आपण या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण एक उच्चपद अधिकारी होण्यासाठी काय करावं आणि कशी प्रकारची तयारी करावी, काय सांगाल? सर्व मुलींना मी प्रथमतः हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे ध्येय ठेवायला पाहिजे आणि जेव्हा तुमचं ध्येय निश्चित होईल त्या पद्धतीने संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करण्याची तयारी तुम्ही ठेवायला पाहिजे. किंवा सुरुवातीला एखादा अपयश जरी आलं तरी घाबरून किंवा निराश न होता तुम्ही प्रयत्न नाही सोडले पाहिजेत. MPSC किंवा इतर तत्सम ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या अक्षरशः त्याच्यामध्ये झोकून देऊन तुम्ही पूर्णतः अभ्यासाचं प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरच त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. मुलींना माझं हेच सांगणं असेल की निराश होऊ नका, पण जिद्दीने प्रयत्न करा. मॅडम, आपण ह्या पदापर्यंत आत्ता आलेले आहात. या पाठीमागचे काय कष्ट आहेत हे आपल्या मुलींना किंवा युवतींना तुमच्या भाषेत थोडंसं सांगितलं तर बरं होईल. तर या पदापर्यंत पोहोचण्यासाठीची जी काही माझी तयारी होती ती कॉलेजपासूनच मी तयारी सुरू केली होती. ज्यावेळी मी ठरवलं की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, MPSC मार्फत आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, त्यावेळीपासूनच मी जे काही क्रमिक पुस्तकं आहेत किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे काही पुस्तकं आहेत ती सुरुवातीपासून वाचनाची सवय लावली आणि प्रयत्न अजिबात सोडले नाहीत. सांगायला आनंद होईल की मला वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये क्लास 1ची ही MFS क्लास 1ची पोस्ट मिळाली आणि त्यामुळे मी मुलींना हे सांगू इच्छिते की तुम्ही अभ्यास करा. फक्त असं नाही की शॉर्टकट MPSCच्या परीक्षेमध्ये शॉर्टकट नाही चालत, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. या क्षेत्राकडे मुलींनी वळावं म्हणून त्यांना काय मंत्र द्याल तुम्ही? कष्ट आणि कष्ट हा एकच मंत्र मी देऊ इच्छिते. कारण कुठल्याही क्षेत्र जरी तुम्ही निवडलं, म्हणजे हे क्षेत्र असू द्या किंवा तुम्ही कुठल्याही इतर नोकरीच्या क्षेत्रामध्ये जरी जाल तरी आपल्याला म्हणजे महिलांना दुहेरी आपल्याला भूमिका निभावाव्या लागतात. म्हणजे घर आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला कष्ट करावंच लागतं. मुलींना हाच कानमंत्र देईल की निराश न होता तुम्ही कष्ट करत राहा, यश तुम्हाला नक्की मिळेल. सध्याच्या आता धावपळीच्या जीवनात महिलांचं काय स्थान आहे त्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने बघता, याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर मला हे फार आनंदाने सांगू इच्छिते मी की माझ्या घरामध्ये मुलांना किंवा मुलींना असा भेदभाव न करता माझ्या वडिलांनी आमच्या सर्वांच्याच शिक्षणाकडे तितकं लक्ष दिल्यामुळं मी माझ्या भावाच्या बरोबरीने किंवा माझी बहीण स्वतः एक IAS ऑफिसर आहे, आम्हाला म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांनी कमी नाही हे केलेलं, मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव नाही केला. आपल्याला हे एक छान संधी आहे की महाराष्ट्रासारख्या आपण विकसित राज्यामध्ये इथे काम करत आहोत, जिथं आपल्याला कुठेही त्या पद्धतीचा भेदभाव करिअरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा केला जात नाही. या ठिकाणी ॲज अ कॅफो काम करत असताना सगळ्या डिपार्टमेंट्सचं जे काय आहे आर्थिक भार माझ्याकडे सांभाळण्याची जबाबदारी आहे. परंतु मी महिला आहे म्हणून मी सक्षम नाही किंवा मी कमी काही त्यांच्यापेक्षा आहे असं कधीही मला माझे इथले मेल ऑफिसर्स पण जाणवू देत नाही आणि मी स्वतःही तितक्या सक्षमतेने ते काम पार पाडते. मुलींना माझं हेच सांगणं असो की तुम्ही स्वतःला कोणत्याही बाबतीत कमी समजू नका आणि प्रयत्न करत राहा. मॅडम, आज प्रत्येक क्षेत्रात मुली आणि महिला कार्यरत आहेत, तर त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीतून आपले काय विचार आहेत? मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने सेल्फ डिफेन्सच्या बाबतीत स्वतः परिपूर्ण असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी दुसरा कोणीतरी आपल्या मदतीला येईल किंवा मी दुसऱ्याकडे माझं काहीतरी दुःख मांडेल आणि मग त्यातून काहीतरी हे होईल, डिसिजन होईल असा विचार न करता मी स्वतःसाठी पहिले उभे राहायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ऑफिसच्या प्रत्येक ठिकाणी विशाखा कमिटी असते. म्हणजे कोणत्याही लेवलला जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत आहे तर आपण तात्काळ त्या कमिटीच्या निदर्शनास आणायला पाहिजे आणि सेल्फ डिफेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल असं मला वाटतं. मॅडम, महिलांना महिला दिनानिमित्त थोडीशी शुभेच्छा द्या. सर्व महिलांना आपल्या ह्या लाडक्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आंतरराष्ट्रीय महिला दिन. खरं तर मला असं वाटतं की वर्षाचे 365 दिवस हे महिलांसाठीचेच असायला पाहिजे. कारण आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर प्रत्येक दिवशी आपण स्वतःचा एक विमेन्स डे सेलिब्रेट करतो आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.